नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिटर्मिनंट्स अँड मॅट्रायसेस या चॅप्टरमधील एक्सरसाइज 4.6 फर्स्ट क्वेश्चन इव्हॅल्युएट. पहा, येथे दोन मॅट्रिक्स दिलेले आहेत आणि त्यांचा येथे मल्टिप्लिकेशन आहे. येथे कोणतंच साईन नाही म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे. दोन मॅट्रिक्सचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. आतापर्यंत आपण दोन मॅट्रिक्सची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन केलेली आहे. दोन मॅट्रिक्सची आपण ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन कशी करतात हे पाहिलेलं आहे, बरोबर आहे. दोन मॅट्रिक्सची आपण ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन केलेली आहे, परंतु येथे आता दोन मॅट्रिक्सचा मल्टिप्लिकेशन आहे. म्हणजे येथे प्लस मायनस कोणतंच साईन नाही, येथे काय आहे, मल्टिप्लिकेशन आहे. हा मल्टिप्लिकेशन कसा करायचा आता हे आपण समजून घेऊ. सोल्युशन. हे मॅट्रिक्स 3 2 1 इंटू हे मॅट्रिक्स 2 -4 आणि 3. या मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे, 3 रोज आहेत आणि 1 कॉलम आहे, म्हणजे ऑर्डर आहे 3/1. या मॅट्रिक्समध्ये एकच रो आहे हॉरिझॉन्टल, परंतु कॉलम 3 आहेत, म्हणजे 1 रो आणि 3 कॉलम. पहा, येथे हा जो 1 आहे येथे पण 1 आहे, म्हणजे हे दोन नंबर सारखेच आहेत, बरोबर आहे. हा 1 आणि हा 1 असं असेल तरच मॅट्रिक्सचा मल्टिप्लिकेशन होतो. म्हणजे येणाऱ्या मॅट्रिक्सची ऑर्डर किती असणार आहे, यांचा जर आपण मल्टिप्लिकेशन घेतला तर त्या मॅट्रिक्सची ऑर्डर किती असेल, हे उरलेले नंबर म्हणजे 3/3. येणारं मॅट्रिक्स आपल्याला 3/3चं मिळणार आहे. यांचा मल्टिप्लिकेशन घेतला आपण, यांचा मल्टिप्लिकेशन केला आपण, तर येणारं मॅट्रिक्स 3/3 ऑर्डरचा असणार आहे. इक्वल टू, हा मल्टिप्लिकेशन करायचा आपल्याला कसा करायचा. हा फर्स्ट रो आहे, ह्यामध्ये एकच एलिमेंट आहे, आणि हा फर्स्ट कॉलम आहे, यामध्ये पण एकच एलिमेंट आहे. दोघांचा मल्टिप्लिकेशन 3 × 2, बरोबर आहे. 3 × 2 पुढच्या स्टेपमध्ये आपण मल्टिप्लिकेशन करू, परंतु या दोघांचा मल्टिप्लिकेशन. आता फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम घेतला आपण. आता फर्स्ट रोने प्रत्येक कॉलमला मल्टिप्लाय करायचं आहे. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, येथे फर्स्ट रो म्हणजे 3 आणि सेकंड कॉलम, आता सेकंड कॉलमला मल्टिप्लिकेशन. एकच एलिमेंट आहे. पुढच्या प्रॉब्लेममध्ये जास्त एलिमेंट असणार आहेत कॉलममध्ये. फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम यांचा मल्टिप्लिकेशन, बरोबर आहे. हे झालं फर्स्ट रो बरोबर आपण प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय केलेलं आहे. आता सेकंड रो घेऊ आपण, म्हणजे सेकंड रोमध्ये 2 आहेत, बरोबर आहे. हा सेकंड रो, तर फर्स्ट कॉलम. पहा, सेकंड रोमध्ये 2 आहेत, फर्स्ट कॉलममध्ये 2 आहेत, सेकंड रोमध्ये 2 आहेत, सेकंड कॉलममध्ये -4 आहेत, सेकंड रो आणि थर्ड कॉलम. पहा, फर्स्ट रो तीनही कॉलम मल्टिप्लिकेशन केलेले आहेत, सेकंड रो तीनही कॉलम मल्टिप्लिकेशन केलेले आहेत, थर्ड रो म्हणजे येथे 1 आहे, तीनही कॉलम मल्टिप्लाय करायचे. थर्ड रोचा एलिमेंट 1, येथे करस्पॉन्डिंग एलिमेंट 2. थर्ड रो आणि सेकंड कॉलम, थर्ड रो थर्ड कॉलम म्हणजे 1 आणि 3. पहा, हे कॅल्क्युलेशन करू आपण. 3 × 2 6 होतील, -12 9 4 -8 6 2 -4 आणि 3. ऑर्डर किती आहे, 3 रो आणि 3 कॉलम, 3/3, बरोबर आहे. 3 आणि हा 3/3. पहा, प्रॅक्टिस केली आपण तर आपल्याला मल्टिप्लिकेशन करता येणार आहे. 2-4 प्रॉब्लेम सॉल्व केल्यानंतर आपल्याला प्रॅक्टिस होऊन जाईल. नेक्स्ट सब क्वेश्चन सेकंड. सोल्युशन. हा मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं आहे. हे मॅट्रिक्स आहे 2 -1 3 आणि हे मॅट्रिक्स याला मल्टिप्लाय करायचं आपल्याला 4 3 1 ने. पहा, मल्टिप्लिकेशन होईल का चेक कसं करायचं, किंवा येणारं मॅट्रिक्स कोणत्या ऑर्डरचं असणार आहे, म्हणजे येथे मॅट्रिक्स आपल्याला लहान करायचं का मोठं करायचं अंदाज येईल आपल्याला. त्यासाठी आपण काय करू, येथे 1 रो आहे परंतु 3 कॉलम आहेत, बरोबर आहे. येथे 3 रो आहेत आणि कॉलम एकच आहे. पहा, हे दोन नंबर सारखे आलेले आहेत आणि सारखेच असायला पाहिजेत, तरच यांचा मल्टिप्लिकेशन आपल्याला करता येतो. येणारं मॅट्रिक्स 1/1चा असेल, बरोबर आहे.
मॅट्रिक्स 1 बाय 1 म्हणजे एकच रो एकच कॉलम, म्हणजे फक्त एलिमेंट एकच असणार आहे. त्या मॅट्रिक्समध्ये एलिमेंट फक्त एकच येणार आहे. चेक करू आपण. इक्वल टू फर्स्ट रो घेणार आपण आणि येथे एकच कॉलम आहे. हा फर्स्ट रो आहे, हा फर्स्ट कॉलम आहे. आपल्याला मल्टिप्लिकेशन कसा करायचा आहे, फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम. सपोज हे एक मॅट्रिक्स आहे 2 3 5 1 याप्रमाणे आणि येथे 2 2 1 5 7 समजा याप्रमाणे दोघांचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तर आपण कसं करणार हा मल्टिप्लिकेशन, हा फर्स्ट रो करणार आपण. तर फर्स्ट कॉलम म्हणजे करस्पॉन्डिंग एलिमेंटचा मल्टिप्लिकेशन, फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम. 2 2 इंटू 2 2 इंटू 2 4 होतील. पुन्हा 3 इंटू 5 15 होतील. तर येथे आपण ॲडिशन करणार, कारण फर्स्ट रो आपला अजून फर्स्ट रो संपलेला नाही आहे आणि फर्स्ट कॉलम पण संपलेला नाही आहे. म्हणजे तो संपेपर्यंत मधल्या एलिमेंटची आपण ॲडिशन करणार. फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम आता झालेला आहे. आता फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम घेणार, म्हणजे 2 इंटू 1 करस्पॉन्डिंग एलिमेंट 2 इंटू 1 फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम, फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम 2 इंटू 1 2 होतील आणि 3 इंटू 7 यांची ॲडिशन होईल म्हणजे 21. नंतर सेकंड रो घेणार आपण, फर्स्ट कॉलम घेणार, करस्पॉन्डिंग एलिमेंटचा मल्टिप्लिकेशन आणि कॉलम आणि रो संपेपर्यंत ॲडिशन करणार आपण. 5 इंटू 2 10 होतील प्लस 1 इंटू 5 5 होतील. नंतर हाच रो घेणार परंतु हा कॉलम घेणार, म्हणजे 5 इंटू 1 5 होतील आणि प्लस 1 इंटू 7 7 होतील याप्रमाणे. त्याप्रमाणे येथे काय होईल, हा फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आपण मधल्या एलिमेंटची आपण ॲडिशन घेणार. फर्स्ट रो आहे, फर्स्ट कॉलम आहे, बरोबर आहे. म्हणजे 2 इंटू 4 होईल. पुन्हा संपत नाही, अजून एलिमेंट बाकी आहेत फर्स्ट रोमधील आणि फर्स्ट कॉलममधील, म्हणजे संपेपर्यंत आपण ॲडिशन करणार. हे -1 म्हणजे प्लस करायचे आहे, परंतु इथे मायनस साईन असल्यामुळे -1 इंटू 3 बरोबर आहे. आणि हे 3 प्लस 3 इंटू 1 याप्रमाणे मॅट्रिक्स मिळणार आहे आपल्याला. पुढच्या प्रॉब्लेममध्ये अजून क्लिअर होईल. फक्त हे समजून घ्या तुम्ही, फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम आपण करस्पॉन्डिंग एलिमेंटचा मल्टिप्लिकेशन केलेला आहे आणि सर्वांची ॲडिशन केलेली आहे. कारण एकच रो आहे, एकच कॉलम आहे, म्हणजे प्रत्येकामध्ये ॲडिशन येणार आहे. येथे मायनस असल्यामुळे येथे मायनस आलेला आहे, परंतु प्लस मायनस मायनसच होतील. हे 8 होतील. 4 इंटू 2 8 -3 आणि हे +3. +3 -3 कॅन्सल होतील म्हणजे 8. ऑर्डर किती आहे, 1 बाय 1, एकच एलिमेंट आहे, बरोबर आहे. 1 बाय 1 ऑर्डर ही मिळेल आपल्याला, 1 बाय 1 याप्रमाणे. नवीन येणाऱ्या मॅट्रिक्सची ऑर्डर ही मिळत आहे 1 बाय 1. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. इफ ए आणि बी दोन मॅट्रिक्स आपल्याला दिलेले आहेत. शो दॅट ए बी इज नॉट इक्वल टू बी ए. 5 इंटू 4 इक्वल टू 4 इंटू 5. मॅथमॅटिक्समध्ये पाहिलेलं आहे आपण, बरोबर आहे. 5 इंटू 4 20 होतील आणि 4 इंटू 5 20 होतील, म्हणजे हे इक्वल असतात. 5 इंटू 4 इक्वल आहे 4 इंटू 5. परंतु मॅट्रिक्समध्ये ए बी हा मल्टिप्लिकेशन घेतला आपण, तर नॉट इक्वल टू बी ए बी नॉट इक्वल टू बी ए हे शो दॅट आपल्याला प्रूफ करायचं आहे. ए बीचा मल्टिप्लिकेशन इक्वल नाही आहे बी एला. ए बी नॉट इक्वल टू बी ए हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. त्यासाठी आपण काय करू, ए बीची व्हॅल्यू काढू, बी एची व्हॅल्यू काढू. दोन्ही इक्वल नाही आल्या तर ए बी नॉट इक्वल टू बी ए. सोल्युशन, आधी ए बीची व्हॅल्यू काढू आपण. ए आणि बीचा मल्टिप्लिकेशन, ए बी म्हणजे ए मॅट्रिक्स आणि बी मॅट्रिक्स दोघांचा मल्टिप्लिकेशन म्हणजे ए बी. ए मॅट्रिक्स 1 -3 4 आणि 2 आहे आणि बी मॅट्रिक्स आहे 4 1 3 -2. येथे दोघांमध्ये कोणतं साईन नाही म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे. आता आपल्याला हा मल्टिप्लिकेशन करायचा आहे. कसा करायचा, फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम. आधी फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम
करस्पॉन्डिंग एलिमेंटचा मल्टिप्लिकेशन म्हणजे फर्स्ट रोचा फर्स्ट एलिमेंट तर फर्स्ट कॉलमचा फर्स्ट एलिमेंट, फर्स्ट रोचा सेकंड एलिमेंट तर फर्स्ट कॉलमचा सेकंड एलिमेंट. याचा करस्पॉन्डिंग हा होईल रो आणि कॉलममध्ये, याचा करस्पॉन्डिंग हा होईल. ॲडिशन करताना करस्पॉन्डिंग एलिमेंट आपण हा घेतो, परंतु येथे रो आणि कॉलममध्ये करस्पॉन्डिंग आपल्याला मॅच करायचा आहे. हा फर्स्ट रोचा फर्स्ट एलिमेंट, फर्स्ट कॉलमचा हा एलिमेंट, यांचा मल्टिप्लिकेशन 4 होईल. 1 × 4 4 होतील, बरोबर आहे. नंतर आपल्याला ॲड करायचं आहे हा एलिमेंट आणि हा एलिमेंट, फर्स्ट रोचा सेकंड एलिमेंट तर फर्स्ट कॉलमचा सेकंड एलिमेंट, यांचा मल्टिप्लिकेशन -9 होईल. -9 प्लस मायनस म्हणजे हे -9 होतील, येथे -9 लिहू आपण. ॲडिशन करायची आपल्याला जोपर्यंत एलिमेंट संपत नाही तोपर्यंत. 1 × 4 4 प्लस करायचे आपल्याला -3 × 3 यांचा मल्टिप्लिकेशन -9, बरोबर आहे. नंतर आता फर्स्ट कॉलम संपलेला आहे. आता आपण फर्स्ट रो घेणार परंतु सेकंड कॉलम घेणार. फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम 1 × 1 या दोघांचा मल्टिप्लिकेशन 1 होईल. आता त्यामध्ये ॲड करणार आपण या दोघांचा मल्टिप्लिकेशन, यांचा मल्टिप्लिकेशन किती होईल -3 -2 म्हणजे +6 होतील, ते यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहेत. फर्स्ट रो संपलेला आहे, दोन्ही कॉलम बरोबर आपण मल्टिप्लिकेशन घेतलेलं आहे. आता सेकंड रो घेणार आपण. सेकंड रो घेताना सेकंड रो सुरुवात होणार आहे. सेकंड रो तर फर्स्ट कॉलम, सेकंड रो आता सेकंड रो घेऊ आणि फर्स्ट कॉलम घेऊ. करस्पॉन्डिंग एलिमेंट 4 4 16 होतील, त्यामध्ये ॲड करणार आपण +2 3 यांचा मल्टिप्लिकेशन 6 ॲड करणार आपण. आता एलिमेंट संपलेले आहेत फर्स्ट रोचे आणि फर्स्ट कॉलमचे पण संपलेले आहेत. आता फर्स्ट रोज घेणार परंतु सेकंड कॉलम घेणार. आता फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम म्हणजे 4 × 1 4 होतील, त्यामध्ये ॲड करणार आपण हा मल्टिप्लिकेशन -4 होईल, प्लस मायनस म्हणजे -4 होतील, बरोबर आहे. जोपर्यंत संपत नाहीत एलिमेंट तोपर्यंत मधले एलिमेंट आपल्याला ॲड करायचे आहेत. मायनस आला तर मायनस होईल, तो म्हणजे प्लस मायनस मायनस होईल, परंतु आपण ॲडच करत आहोत. 4 - 9 म्हणजे -5. 1 + 6 7. 16 + 6 22. 4 - 4 0. ही व्हॅल्यू मिळत आहे ए बीची. देअरफॉर ए बीची व्हॅल्यू फाइंड आउट केली. सपोज 1 नंबर. पहा ए बीची व्हॅल्यू एवढी आली, सपोज 1 नंबर. आता बी एची व्हॅल्यू फाइंड आउट करू. बी ए म्हणजे बी मॅट्रिक्स आधी लिहिणार आपण 4 1 3 - 2. याचा मल्टिप्लिकेशन घेणार आपण ए बरोबर 1 - 3 4 2. हे पण 2/2 आहे आणि हे पण 2/2 आहे. हे एलिमेंट सारखेच आहेत, बरोबर आहे. म्हणजे 2/2चा आपल्याला मॅट्रिक्स मिळणार आहे. दुसरं 2/2 येणारा आन्सर 2/2 मध्ये मिळणार आहे आपल्याला. फर्स्ट रो घेणार तर फर्स्ट कॉलम करस्पॉन्डिंग एलिमेंट फर्स्ट रोचे आणि फर्स्ट कॉलमचे करस्पॉन्डिंग 4ला करस्पॉन्डिंग 1 1ला करस्पॉन्डिंग 4 म्हणजे रो आणि कॉलममध्ये आपण करस्पॉन्डिंग करणार. जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आपण ॲडिशन करणार. म्हणजे 4 × 1 हा मल्टिप्लिकेशन ॲड करणार आपण 1 × 4 हा मल्टिप्लिकेशन 4 × 1 4 होतील, बरोबर आहे. नंतर 1 × 4 4 होतील. आपण ॲडिशन करणार कारण एलिमेंट आता संपलेले आहेत. याचे एलिमेंट 2च आहेत, याचे 2च आहेत. फर्स्ट रो आता फर्स्ट कॉलमचे संपलेले आहेत. आता फर्स्ट रो बरोबर सेकंड कॉलम घेणार. फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम आता 4 × 3 म्हणजे -12 होतील. या दोघांचा मल्टिप्लिकेशन -12, त्यामध्ये ॲड करणार आपण हा सेकंड एलिमेंट हा सेकंड एलिमेंट करस्पॉन्डिंग एलिमेंट रो आणि कॉलममध्ये यांचा मल्टिप्लिकेशन ॲड करणार 2 × 1 2. आता फर्स्ट रो बरोबर दोन्ही कॉलमचा मल्टिप्लिकेशन आपण केलेला आहे. तर आता सेकंड रो बरोबर दोन्ही कॉलमचा मल्टिप्लिकेशन सेकंड रोचे आणि फर्स्ट कॉलमचे करस्पॉन्डिंग एलिमेंट 3 × 1 3, त्यामध्ये ॲड करणार आपण हा मल्टिप्लिकेशन -8 होईल.
ॲड करायचं आहे, परंतु आन्सर -8 असल्यामुळे हे -8च होतील. आपल्याला ॲड करायचं आहे म्हणजे प्लस, आणि हा मल्टिप्लिकेशन -8 आहे, प्लस मायनस हे -8च होतील, बरोबर आहे. त्यामुळे आपण -8 लिहिलेलं आहे. आपण प्लस करत आहोत परंतु साईन मायनस येत आहे तेथे, म्हणून मायनस आलेलं आहे. पहा, सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम झालेला आहे. आता सेकंड रो परंतु सेकंड कॉलम, हा कॉलम झाला. आता हा कॉलम करस्पॉन्डिंग एलिमेंट मॅच करणार आपण रो आणि कॉलममध्ये. 3 × 3 -9. त्यामध्ये ॲड करणार आपण हा मल्टिप्लिकेशन -4. ही ॲडिशन 4 + 4 8, हे -10 होतील, हे -5 होतील आणि हे -13 होतील. सपोज हे 2 नंबर. ही व्हॅल्यू आली BAची. ABची व्हॅल्यू ही आहे आणि BAची व्हॅल्यू ही आहे. दोन्ही इक्वल आहेत का? राईट साईड इक्वल आहेत का? नाही. म्हणजे लेफ्ट साईड पण इक्वल नाहीत. फ्रॉम 1 and 2 RHS इक्वल नाहीत 1 आणि 2च्या, त्यामुळे LHS पण इक्वल नाहीत. AB नॉट इक्वल टू BA. हेन्स प्रूव्ड. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. येथे 2 मॅट्रिक्स आपल्याला दिलेले आहेत. AB इक्वल टू BA हे आहे का आपल्याला चेक करायचं आहे. AB BAला इक्वल आहे का नाही हे आपल्याला चेक करायचं आहे. सोल्युशन, ABची व्हॅल्यू काढू आपण. पहा, येथे दोन्ही मॅट्रिक्सची ऑर्डर 3/3 आहे. AB इक्वल टू A मॅट्रिक्स -1 1 1 2 3 0 1 -3 1, आणि B मॅट्रिक्स आहे 2 1 4 3 0 2 1 2 1. पहा, 2 मॅट्रिक्सचं आपल्याला मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. याची ऑर्डर आहे 3/3, या मॅट्रिक्सची ऑर्डर आहे 3/3, म्हणजे येणारं मॅट्रिक्स 3/3चा असणार आहे, बरोबर आहे. हे 2 नंबर सारखेच पाहिजेत. उरलेले नंबर म्हणजे 3/3 येणारी व्हॅल्यू पण आपल्याला 3/3 मॅट्रिक्स मिळणार आहे. 3 रो आणि 3 कॉलम आहेत. हे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन कसं घ्यायचं आपल्याला? आधी फर्स्ट रोचा विचार करायचा आहे आणि फर्स्ट कॉलमचा. रो आणि कॉलममध्ये करस्पॉन्डिंग एलिमेंट यांचा मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला आणि सर्वांची ॲडिशन करायची. -1 याचा करस्पॉन्डिंग या कॉलमचा आणि या रोचा, रो आणि कॉलममध्ये करस्पॉन्डिंग म्हणजे हा तर हा दोघांचा मल्टिप्लिकेशन प्लस करणार, या दोघांचा मल्टिप्लिकेशन प्लस या दोघांचा मल्टिप्लिकेशन. रो पण संपलेला आहे आणि कॉलम पण संपलेला आहे. सर्व एलिमेंट रोचे आणि सर्व एलिमेंट कॉलमचे झालेले आहेत. -1 × 2 म्हणजे -2 होतील. नंतर आपण प्लस करणार 1 × 3 म्हणजे 3. नंतर हा मल्टिप्लिकेशन 1 × 1 + 1. आता फर्स्ट रो झाला. आता फर्स्ट रोज घेणार परंतु सेकंड कॉलम घेणार. तीच प्रोसेस. आता सेकंड कॉलमचे करस्पॉन्डिंग एलिमेंट आणि फर्स्ट रोचे करस्पॉन्डिंग एलिमेंट यांचा मल्टिप्लिकेशन -1 × 1 1 × 0 आणि 1 × 2 सर्वांची ॲडिशन -1 × 1 1 होईल. -1 × 1 -1 1 × 0 0 आणि 1 × 2 2. आता फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम. सुरुवातीला फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, नंतर फर्स्ट रो सेकंड कॉलम, आता फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम. कारण हा फर्स्ट रो आहे आणि येथे थर्ड कॉलम येईल. हा फर्स्ट कॉलम, सेकंड, हा थर्ड, बरोबर आहे. करस्पॉन्डिंग एलिमेंटचा मल्टिप्लिकेशन -1 × 4 म्हणजे -4 होतील. प्लस करणार आपण 1 × 2 2 आणि प्लस करणार 1 × 1 1. फर्स्ट रो आणि तिन्ही कॉलम झालेले आहेत. आता सेकंड रो घेणार आपण. तीच प्रोसेस अप्लाय करणार. ज्याप्रमाणे फर्स्ट रोला आपण प्रोसेस अप्लाय केलेली आहे, तिन्ही कॉलम बरोबर मल्टिप्लिकेशन घेतलेलं आहे, ॲडिशन घेतलेली आहे, त्याचप्रमाणे सेकंड रोला आपल्याला ती प्रोसेस करायची आहे. सेकंड रो. आता सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम घेणार आपण. सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम करस्पॉन्डिंग एलिमेंट, सेकंड रोचे आणि फर्स्ट कॉलमचे करस्पॉन्डिंग एलिमेंट 2 2 यांचा मल्टिप्लिकेशन, 3 3 यांचा मल्टिप्लिकेशन आणि 0 × 1 यांचा मल्टिप्लिकेशन सर्व ॲड करायचं आपल्याला. 2 × 2 4 होतील. 3 × 3 9 होतील. ॲडिशन करणार 0 × 1 0. आता सेकंड रो आणि सेकंड कॉलम
येथे एलिमेंट येतील 2 × 1 2, 3 × 0 0, 0 × 2 0. पाहता सेकंड रो आणि थर्ड कॉलम करस्पॉन्डिंग एलिमेंट सेकंड रोचे आणि थर्ड कॉलमचे 2 आणि 4 यांचा मल्टिप्लिकेशन प्लस 3 आणि 2 यांचा मल्टिप्लिकेशन प्लस 0 × 1 यांचा मल्टिप्लिकेशन. 2 × 4 8 होतील, 3 × 2 6 होतील, 0 × 1 1 होतील. आता थर्ड रो घेणार आपण आणि इकडे फर्स्ट कॉलम, कारण सर्व कॉलम संपलेले आहेत या रो बरोबर. आता सेकंड रो बरोबर तीनही कॉलम आपण घेतलेले आहेत. आता थर्ड रो आणि फर्स्ट कॉलम करस्पॉन्डिंग एलिमेंट थर्ड रोचे आणि फर्स्ट कॉलमचे 1 आणि 2 यांचा मल्टिप्लिकेशन 2, -3 आणि 3 -9 आणि 1 × 1 +1. -9 हे आपल्याला प्लस करायचे आहेत, परंतु प्लस मायनस मायनस होतील म्हणून मायनस साईन आलेला आहे. आता थर्ड रो आणि सेकंड कॉलम करस्पॉन्डिंग एलिमेंट 1 1 -3 0 1 आणि 2 यांचा मल्टिप्लिकेशन पुन्हा ॲडिशन करायची. 1 × 1 1, -3 × 0 -0 किंवा +0, 1 × 2 म्हणजे 2. आता थर्ड रो आणि थर्ड कॉलम, कारण ही प्लेसमेंट कोणती आहे, थर्ड रो आणि थर्ड कॉलमची आहे, बरोबर आहे. थर्ड रो आहे आणि थर्ड कॉलम आहे. 1 × 4 4 होतील, प्लस करणार आपण -3 × 2 -6 होतील, प्लस करणार -6 म्हणजे हे काय होतील -6 होतील. त्यामुळे आपण प्लस न लिहिता -6 लिहू, प्लस न लिहिता आपण -6 लिहिणार आहोत आणि +1. हे 4 होतील, 4 - 2 म्हणजे 2, 2 - 1 म्हणजे 1. हे 3 - 4 म्हणजे -1. 4 + 9 13, 2 8 + 6 14 आणि +1 15. हे 3 होतील, 3 - 9 म्हणजे -6. हे 3 होतील, 5 म्हणजे -1. याप्रमाणे ए बीची व्हॅल्यू मिळणार आहे. ही व्हॅल्यू आहे ए बीची. त्याचप्रमाणे आता बी एची व्हॅल्यू चेक करायची आपल्याला, दोन्ही इक्वल आहे का चेक करायचं आपल्याला. सपोज 1 नंबर. आता तुम्ही कंटिन्यू पुढे लिहा, मी येथे लिहितो. आता बी एची व्हॅल्यू काढू. बी ए आता सेकंड रो आणि थर्ड कॉलममध्ये करेक्शन करायचे आपल्याला. 2 × 4 8 होतील, 3 × 2 6 होतील, 0 × 1 0 होईल. हे 0 पाहिजे म्हणजे 14 होतील. हे एवढं करेक्शन करून घ्या. आता बी एची व्हॅल्यू काढू आपण, म्हणजे बी मॅट्रिक्स. आधी बी मॅट्रिक्स लिहिणार 2 3 1, नंतर 1 0 2 4 2 1 आणि ए मॅट्रिक्स. ए मॅट्रिक्स आहे -1 2 1, -1 2 1, नंतर 1 3 -3, 1 0 1 0 1. बी एची व्हॅल्यू काढायची आहे. एलिमेंट बरोबर पाहून लिहित जा, थोडी जरी चुकी झाली तर पूर्ण कॅल्क्युलेशन चूक होणार आहे. आता फर्स्ट रो घेऊ आणि फर्स्ट कॉलम घेऊ. 2 × -1 म्हणजे -2 होतील, प्लस करणार आपण हा मल्टिप्लिकेशन 2 आणि प्लस करणार हा मल्टिप्लिकेशन 4. आता फर्स्ट रो घेणार आणि सेकंड कॉलम घेणार. फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम म्हणजे 2 × आपण कॉलम चेंज केला की ही पोझिशन चेंज करायची, म्हणजे हे लोकेशन पुढे येईल. फर्स्ट रो सेकंड कॉलम 2 × 1 2 होतील, 1 × 3 3 होतील, 4 × -3 -12 होतील. आता फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम 2 × 1 2 होतील, 1 × 0 0, 4 × 1 4. याप्रमाणे आता फर्स्ट रो झालेला आहे आणि इकडले तीनही कॉलम झालेले आहेत, बरोबर आहे. आता सेकंड रो घेणार आपण आणि फर्स्ट कॉलम घेणार. 3 × -1 म्हणजे -3, 0 × 2 0 होतील, 2 × 1 म्हणजे 2 होतील, बरोबर आहे. आता सेकंड कॉलम 3 × 1 3, 0 × 3 0, 2 × 3 -6, 2 × -3 म्हणजे -6. आता थर्ड कॉलम सेकंड रो आणि
थर्ड कॉलम 3 × 1 म्हणजे 3, 0 × 0 0, 2 × 1 म्हणजे 2. आता थर्ड रो घेणार आपण आणि फर्स्ट कॉलम घेणार. पहा हे लोकेशन कोणतं आहे, थर्ड रोचं आहे आणि फर्स्ट कॉलमचं आहे. थर्ड रो आणि फर्स्ट कॉलम. 1 × -1 म्हणजे -1, 2 × 2 4, 1 × 1 1. आता सेकंड कॉलम, थर्ड रो आणि सेकंड कॉलम. 1 × 1 म्हणजे 1, 2 × 3 6, 1 × -3 -3. आता थर्ड कॉलम 1 × 1 1, 2 × 0 0, 1 × 1 1. हे कॅल्क्युलेशन करू आपण. 6 - 2 म्हणजे 4 होतील. 5 - 12 म्हणजे -7 होतील. 6 -3 + 2 म्हणजे -1. 3 - 6 -3. 3 + 2 5. 5 - 1 म्हणजे 4. 7 - 3 म्हणजे 4. 1 + 1 2. ही व्हॅल्यू मिळेल आपल्याला बी एची. सपोज 2 नंबर. पहा ए बी इक्वल टू बी ए आहे का, ए बीची व्हॅल्यू ही आहे, बी एची व्हॅल्यू ही आलेली आहे. राईट साईड इक्वल आहेत का, जे एलिमेंट आहेत ते एलिमेंट येथे नाहीत, प्रत्येक एलिमेंट याला मॅच होत नाही आहे, बरोबर आहे. म्हणजे ए बी राईट साईड इक्वल नसल्यामुळे लेफ्ट साईड पण इक्वल नाहीत. येथे आपण लिहिणार फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2 ए बी not equal to BA. Next, question number 4, show that AB equal to BA. येथे आपल्याला AB आणि BAच्या व्हॅल्यू इक्वल दाखवायचे आहेत. दोन्ही मॅट्रिक्स इक्वल आहेत म्हणून आपल्याला दाखवायचं आहे. ए मॅट्रिक्स याप्रमाणे आहे, बी मॅट्रिक्स याप्रमाणे आहे. पहा या क्वेश्चनमध्ये 2 सब क्वेश्चन्स आहेत. त्यातील फर्स्ट सब क्वेश्चन याप्रमाणे आहे, ए मॅट्रिक्स आणि बी मॅट्रिक्स. येथे आपल्याला प्रूफ करायचं आहे AB इक्वल टू BA. पहा सोल्युशन किंवा प्रूफ. आधी ए बीची व्हॅल्यू फाइंड आउट करू. ए बी इक्वल टू ए मॅट्रिक्स -2 -1 -6 3 2 9 -1 -1 -4 आणि बी मॅट्रिक्स आहे. येथे मल्टिप्लिकेशन 1 2 3 3 2 0 -1 -1 -1. पहा आता यांचा मल्टिप्लिकेशन घ्यायचा आहे. 3/3 ऑर्डर आहे दोन्ही मॅट्रिक्सची. फर्स्ट रो घेणार तर फर्स्ट कॉलम करस्पॉन्डिंग एलिमेंट, याला करस्पॉन्डिंग हा, याला करस्पॉन्डिंग हा, याला करस्पॉन्डिंग हा. रो आणि कॉलममध्ये करस्पॉन्डिंग एलिमेंट घ्यायचे आपल्याला. म्हणजे या रोचा विचार करायचा आणि या कॉलमचा सुरुवातीला. तर करस्पॉन्डिंग हे याला करस्पॉन्डिंग, हे याला करस्पॉन्डिंग. करस्पॉन्डिंग एलिमेंटचा मल्टिप्लिकेशन, परंतु सर्व मल्टिप्लिकेशन आपल्याला प्लस करायचं आहे. म्हणजे पहा -2 × 1 करणार, प्लस 3 × 2 प्लस -1 × 3 याप्रमाणे. म्हणजे -2 × 1 म्हणजे -2 होतील. प्लस करणार आपण 3 × 2 म्हणजे 6 होतील आणि प्लस करणार हे हा मल्टिप्लिकेशन -3 प्लस करणार, परंतु -3 मल्टिप्लिकेशन असल्यामुळे साईन मायनस येईल. फर्स्ट रो झालेला आहे, फर्स्ट कॉलम झालेला आहे. आता फर्स्ट रो घेणार परंतु सेकंड कॉलम. पहा प्रत्येक रोने प्रत्येक कॉलमला मल्टिप्लाय करायचं आपल्याला. फर्स्ट रो घेतला तर तीनही कॉलमला मल्टिप्लाय करायचं आहे. एका कॉलमला मल्टिप्लाय केलं, येथे स्पेस सोडणार आपण, दुसरा कॉलम घेणार. पुन्हा इथे मल्टिप्लिकेशन घेतला, पुन्हा स्पेस सोडणार, तिसरा कॉलम घेणार. याप्रमाणे पहा -2 × 3 -6 होतील, 3 × 2 6 होतील, -1 × 0 0 होतील, बरोबर आहे. आता फर्स्ट रो परंतु थर्ड कॉलम. पहा आता कॉलम चेंज होत आहे म्हणजे आपण स्पेस घेणार. -2 × -1 म्हणजे +2 होतील, -2 × -1 हे +2 होतील, 3 × -1 -3 होतील, -1 × -1 +1 होतील. आता तीनही कॉलम संपलेले आहेत. तर आता पुढचा रो घेणार आपण, सेकंड रो घेणार. सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम. हा मल्टिप्लिकेशन -1, हा मल्टिप्लिकेशन +4, हा मल्टिप्लिकेशन -3.
आता फर्स्ट रो परंतु सेकंड कॉलम घेणार. फर्स्ट कॉलम झाला, आता सेकंड कॉलम, नंतर थर्ड कॉलम. हा सेकंड रो आणि सेकंड कॉलम. -3 होतील, +4 आणि -0 होईल. आता थर्ड कॉलम, सेकंड रो आणि थर्ड कॉलम. सेकंड रो आणि थर्ड कॉलम. -1 -1 +1. 2 × -1 -2. -1 × -1 +1. रो संपलेला आहे, कॉलम पण संपलेला आहे. कॉलम संपलेला आहेत म्हणजे रो आता चेंज करणार आपण. इकडले कॉलम संपले की इकडे रो चेंज करायचा. आता थर्ड रो घेणार आपण आणि फर्स्ट कॉलम घेणार. थर्ड रो फर्स्ट कॉलम. -6 या दोघांचा मल्टिप्लिकेशन प्लस करणार या दोघांचा मल्टिप्लिकेशन आणि प्लस करणार या दोघांचा मल्टिप्लिकेशन. -6 × 1 -6. प्लस करणार या दोघांचा मल्टिप्लिकेशन 18 आणि प्लस करणार परंतु हा मल्टिप्लिकेशन मायनस आहे, -12. 4 × 3 12 आणि हे मायनस साईन. आता थर्ड रो घेणार आणि सेकंड कॉलम. थर्ड रो आणि सेकंड कॉलम म्हणजे -6 × 3 -18. 9 × 2 18. -4 × 0 म्हणजे 0. आता थर्ड रो घेणार आपण आणि कॉलम घेणार थर्ड. कॉलम संपले आणि रो पण संपलेले आहेत म्हणजे आपलं मॅट्रिक्स पूर्ण होईल. आता -6 -1 यांचा मल्टिप्लिकेशन +6. 9 × -1 म्हणजे -9. -4 × -1 म्हणजे +4 होतील. हे कॅल्क्युलेशन करू आपण. ही आपल्याला AB ची व्हॅल्यू मिळेल. हे 6 हे -5 होतील. 6 - 5 म्हणजे +1. -6 + 6 0 होतील. 0 + 0 0 होईल. हे 3 होतील. 3 - 3 0. 4 हे -4 आहेत. 4 - 4 म्हणजे 0 होईल. 4 - 3 1. 2 - 2 0. हे 18 -6 - 12 म्हणजे -18 + 18 म्हणजे 0. -18 + 18 0. 6 + 4 10 होतील. 10 - 9 म्हणजे 1. देअरफॉर ABचं मॅट्रिक्स याप्रमाणे मिळत आहे. आता BA फाइंड आउट करू आपण. 9 BA. बीचं मॅट्रिक्स आधी लिहिणार 1 2 3 3 2 0 -1 -1 -1. नंतर Aचं मॅट्रिक्स -2 -1 -6 3 2 9 -1 -1 -4. मल्टिप्लिकेशन करायला तीच प्रोसेस अप्लाय करायची. फर्स्ट रो घेणार तर फर्स्ट कॉलम 3/3 3/3 आहे म्हणजे येणारा मॅट्रिक्स पण 3/3चं मिळणार आहे. 1 × -2 म्हणजे -2. 3 × -1 म्हणजे -3. -1 × -6 म्हणजे +6. बरोबर आहे. -1 × -6 +6. फर्स्ट कॉलम झालेला आहे. आता सेकंड कॉलम चेंज केला की येथे स्पेस घेऊन पुढचं लोकेशन. आता हा कॉलम फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम. 1 × 3 3. 3 × 2 6. -1 × 9 -9. आता कॉलम चेंज. फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम लोकेशन चेंज. -1 -3 +4. आता सेकंड रो घेणार आपण. सेकंड रो आणि आता फर्स्ट कॉलम. प्रत्येक कॉलमला मल्टिप्लाय करायचं आपल्याला. फर्स्ट रो घेतला तर तीनही कॉलमला मल्टिप्लाय करायचं आहे. नंतरच आपण सेकंड रो घ्यायचा. सेकंड रो घेतला की तीनही कॉलमला मल्टिप्लाय करायचं आहे करस्पॉन्डिंग एलिमेंट रो आणि कॉलमचे आणि पुन्हा त्यांची ॲडिशन. नंतर थर्ड रो घेणार आपण याप्रमाणे. आता सेकंड रो फर्स्ट कॉलम 2 × 2 2 - 2 यांचा मल्टिप्लिकेशन -4. हे 2 आणि -2 होतील आणि हे +6 होतील. आता हा कॉलम घेऊ आपण. सेकंड रो सेकंड कॉलम 2 × 3 6. 2 × 2 4. -1 × 9 म्हणजे -9. आता थर्ड कॉलम
2 इंटू -1 म्हणजे -2 होतील. 2 इंटू -1 -2 आणि -1 इंटू 4 म्हणजे +4. आता थर्ड रो घेणार आपण, कारण तीनही कॉलम झालेले आहेत. आता रो चेंज करू. थर्ड रो फर्स्ट कॉलम 3 इंटू -2 म्हणजे -6. 0 इंटू -1 म्हणजे -0 किंवा +0. -1 इंटू -6 म्हणजे +6. आता सेकंड कॉलम घेणार आपण, थर्ड रो आणि सेकंड कॉलम 3 इंटू 3 9. 0 इंटू 2 0. -1 +9 यांचा मल्टिप्लिकेशन, -1 आणि 9 यांचा मल्टिप्लिकेशन -9. कॉलम झालेला आहे. आता ही जागा बदलणार आपण. येथे येणार पुढचा कॉलम 3 इंटू -3. 3 इंटू -1 म्हणजे -3. 0 इंटू -1 म्हणजे -0 किंवा +0. -1 इंटू -4 म्हणजे +4. हे कॅल्क्युलेशन करू आपण. हे -5 होतील +6 म्हणजे 1. हे 9 होतील, 9 - 9 म्हणजे 0. -4 +4 0. -6 +6 म्हणजे 0. हे 10 - 9 म्हणजे 1. -4 +4 म्हणजे 0. -6 +6 0. 9 - 9 0. 4 - 3 म्हणजे 1. ए बीची जी व्हॅल्यू आहे तीच व्हॅल्यू आपल्याला बी एची मिळत आहे. बरोबर आहे. ही व्हॅल्यू आहे बी ए. सपोज 2 नंबर. येथे लिहिणार फ्रॉम 1 and 2. फ्रॉम 1 and 2. राईट साईड इक्वल आहेत म्हणजे लेफ्ट साईड इक्वल आहेत. ए बी इक्वल टू बी ए. ए बी इक्वल टू बी ए. हेन्स प्रूव्ड. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. शो दॅट ए बी इक्वल टू बी ए. सब क्वेश्चन सेकंड. एचं मॅट्रिक्स याप्रमाणे आहे, बीचं मॅट्रिक्स याप्रमाणे आहे. पहा येथे प्रत्येक अँगल थीटा आहे. थीटा 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 थीटा. परंतु येथे अँगल थीटा नाही आहे, येथे अँगल फाय आहे. हा थीटा आहे आणि हा फाय आहे. फाय आहे, हा अँगल फाय आहे, येथे थीटा आहे. आपल्याला मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. ए बी आणि बी ए इक्वल दाखवायचे आहेत. प्रोसेस तीच आहे, फक्त मल्टिप्लिकेशन करायचं आहे. सोल्युशन. ए बीची व्हॅल्यू फाइंड आउट करू. ए बी, एचं मॅट्रिक्स कॉस थीटा साइन थीटा. पहा आपल्या टेक्स्टबुकमध्ये येथे मायनस साईन दिलेलं नाही आहे, येथे मायनस साईन असायला पाहिजे. आपण साईन घेतलेला आहे, ते मायनस साईन थीटा आणि कॉस थीटा. आणि बी मॅट्रिक्स घेऊ आपण. कॉस फाय मायनस साईन फाय साइन फाय आणि कॉस फाय. इक्वल टू. येथे पण 2/2 ऑर्डर आहे, येथे पण 2/2 ऑर्डर आहे. म्हणजे येणारं मॅट्रिक्स पण आपल्याला 2/2चं मिळणार आहे. फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम यांच्या करस्पॉन्डिंग एलिमेंटचा मल्टिप्लिकेशन. कॉस आणि कॉसचा मल्टिप्लिकेशन होईल, साईन आणि साईनचा मल्टिप्लिकेशन होईल. अँगल वेगवेगळे आहेत. कॉस थीटा आणि कॉस फाय. कॉस थीटा कॉस फाय याला करस्पॉन्डिंग हा आहे. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम कॉस थीटा कॉस फाय. कॉस थीटा इंटू कॉस फाय. थीटा आणि फाय कन्फ्यूज होऊ नका. नंतर प्लस करणार आपण. जोपर्यंत कॉलम संपत नाही तोपर्यंत आपण प्लस करणार. कॉलम संपला की ही जागा बदलणार आपण. कॉस थीटा कॉस फाय. नंतर साइन थीटा साइन फाय. साइन थीटा साइन फाय. बरोबर आहे. आता फर्स्ट कॉलम झाला. आता सेकंड कॉलम. फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम कॉस आणि साईनचा मल्टिप्लिकेशन. मायनस साईन आधी लिहू आपण. कॉस थीटा साइन फाय. कॉस थीटा साइन फाय. यामध्ये प्लस करणार आपण साइन आणि कॉस फाय. प्लस साइन थीटा कॉस फाय. येथे कोणते एलिमेंट नंबरच्या फॉर्ममध्ये नाहीत, ट्रिग्नोमेट्रिक फॉर्ममध्ये आहेत. प्रोसेस तीच करायची आपल्याला. आता आपण काय करणार. सेकंड रो घेणार आणि फर्स्ट कॉलम घेणार.
याचा मल्टिप्लिकेशन प्लस याचा मल्टिप्लिकेशन, हे मायनस साईन आधी साईन थिटा कॉस थिटा, साईन थिटा कॉस फाय, नंतर प्लस करणार आपण कॉस थिटा साईन फाय यांचा मल्टिप्लिकेशन. आता सेकंड कॉलम मायनस आणि हे मायनस प्लस होईल साईन थिटा साईन फाय, साईन थिटा साईन फाय, नंतर कॉस थिटा कॉस फाय प्लस करणार आपण कॉस थिटा कॉस फाय. पहा याप्रमाणे व्हॅल्यू आलेली आहे, काही कॅन्सल होणार नाही, बरोबर आहे, कारण अँगल वेगवेगळे आहेत. कॉस थिटा साईन थिटा, येथे साईन थिटा आहे परंतु येथे साईन फाय आहे, प्लस मायनस हे कॅन्सल होणार नाही कारण अँगल वेगवेगळे आहेत. कॉस थिटा आहे परंतु येथे कॉस फाय आहे. सपोज असंच राहू देऊ आपण, ही झाली ए बीची व्हॅल्यू. पहा ए बीची व्हॅल्यू अशीच राहू देऊ आपण, बी एची व्हॅल्यू फाइंड आउट करू. ए बीची व्हॅल्यू ही आहे, बी एची व्हॅल्यू हीच येते का आपण चेक करू, किंवा अजून सिम्प्लिफाय करता येईल आपल्याला. कॉस कॉस येथे प्लस साईन साईन आहे म्हणजे कॉस ऑफ थिटा प्लस फाय असं लिहिता येईल आपल्याला सिम्प्लिफाय करून फॉर्म्युल्याप्रमाणे, परंतु असंच राहू देऊ आपण. सपोज 1 नंबर, हे आहे 1 नंबर. आता बी एची व्हॅल्यू फाइंड आउट करू. नाऊ बी ए म्हणजे काय, बीचं मॅट्रिक्स कॉस फाय मायनस साईन फाय, साईन फाय आणि कॉस फाय. याचं मॅट्रिक्स कॉस थिटा साईन थिटा, कॉस थिटा साईन थिटा मायनस साईन थिटा कॉस थिटा. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम कॉस फाय कॉस थिटा, कॉस फाय कॉस थिटा प्लस करणार आपण या दोघांचा मल्टिप्लिकेशन, मायनस मायनस प्लस होतील साईन फाय साईन थिटा, साईन फाय साईन थिटा. फर्स्ट रो. आता सेकंड कॉलम, ही जागा बदलणार, येथे लिहिणार आपण कॉस फाय साईन थिटा, कॉस फाय साईन थिटा. हे मायनस प्लस मायनस होईल साईन फाय कॉस थिटा, साईन फाय कॉस थिटा. आता सेकंड रो फर्स्ट कॉलम, पहा सेकंड रो फर्स्ट कॉलम साईन फाय कॉस थिटा, साईन फाय कॉस थिटा. यामध्ये प्लस करणार सेकंड एलिमेंट म्हणजे कॉस फाय, हे मायनस आहे, यांचा मल्टिप्लिकेशन मायनस येईल म्हणजे प्लस ऐवजी मायनस होईल येथे, आणि कॉस फाय साईन थिटा, कॉस फाय साईन थिटा. आता सेकंड कॉलम घेणार आपण. आता सेकंड कॉलम साईन फाय साईन थिटा, साईन फाय साईन थिटा. यामध्ये प्लस करणार कॉस फाय कॉस थिटा, कॉस फाय कॉस थिटा. ही व्हॅल्यू आहे बी एची. सपोज 2 नंबर. पहा इक्वेशन 1 आणि 2मध्ये राईट साईड इक्वल आलेले आहेत, फक्त टर्म वेगळे आहेत. पहा मागे पुढे झालेले आहेत. कॉस थिटा कॉस फाय, येथे पण कॉस थिटा आणि कॉस फाय आहे, फक्त मागे पुढे आहे कारण आपण ए बी आणि बी ए याप्रमाणे मल्टिप्लिकेशन घेतलेलं आहे. हे प्लस प्लस साईन थिटा साईन फाय साईन थिटा. टर्म त्याच आहेत, मागे पुढे आहे मल्टिप्लिकेशनमध्ये. पहा म्हणजे ही टर्म याला इक्वल आहे, ही याला इक्वल आहे. पहा इथे आधी मायनस आहे, मायनस कॉस थिटा साईन फाय, येथे मायनस साईन फाय कॉस थिटा तेच आहे, प्लस साईन थिटा कॉस फाय, प्लसमध्ये साईन थिटा कॉस फाय आहे. म्हणजे इक्वेशन 1 आणि 2 राईट साईड इक्वल आहेत, बरोबर आहे, म्हणजे लेफ्ट साईड इक्वल आहेत. येथे लिहिणार आपण फ्रॉम 1 अँड 2. पुढे लिहा फ्रॉम 1 अँड 2, फ्रॉम 1 अँड 2. ए बी इक्वल आहे बी ए. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. येथे आपल्याला ए मॅट्रिक्स दिलेला आहे. प्रूव्ह दॅट ए स्क्वेअर इक्वल टू 0.
पहा एची व्हॅल्यू दिलेली आहे, ए स्क्वेअरची व्हॅल्यू 0 दाखवायची आहे. ए स्क्वेअर म्हणजे काय, ए इंटू ए. सोल्युशन आपल्याला ए स्क्वेअरची व्हॅल्यू 0 दाखवायची. ए स्क्वेअर म्हणजे काय, ए इंटू ए. बरोबर आहे. ए मॅट्रिक्स याप्रमाणे आहे, 4 - 2 8 - 4. पुन्हा इंटू दुसरं मॅट्रिक्स एच घ्यायचं आपल्याला, कारण स्क्वेअर आहे. ए स्क्वेअर म्हणजे ए इंटू ए. एचं मॅट्रिक्स ए स्क्वेअर म्हणजे ए इंटू ए. ए इंटू ए. फर्स्ट रो घेणार, फर्स्ट कॉलम घेणार. 4 × 4 16 होतील. बरोबर आहे. त्यामध्ये प्लस करणार आपण, हा मल्टिप्लिकेशन 8 × -2 म्हणजे -16 होतील. आता सेकंड कॉलम घेणार, फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम. 4 × 8 32. यात प्लस करणार आपण, हा मल्टिप्लिकेशन -32 होईल. आता सेकंड रो घेणार आणि फर्स्ट कॉलम घेणार. -2 4 म्हणजे -8 होतील. पुन्हा हा मल्टिप्लिकेशन प्लस करणार आपण, हा मल्टिप्लिकेशन 4 × -4 - 2 हा मल्टिप्लिकेशन 8 होईल. आता सेकंड कॉलम घेणार आपण, सेकंड रो सेकंड कॉलम, हे -16 होतील. त्यामध्ये प्लस करणार आपण, हा मल्टिप्लिकेशन +16 होईल. -4 - 4 यांचा मल्टिप्लिकेशन +16. -4 × -4 म्हणजे +16. बरोबर आहे. पहा हे प्लस मायनस -16 आणि +16 म्हणजे 0 होईल. 32 ± -32 म्हणजे हे पण 0 होतील. -8 + 8 हे पण 0 आणि हे पण 0 होतील. 16 - 16. पहा 0 मॅट्रिक्स आहे, व्हॅल्यू 0. देअरफॉर ए स्क्वेअर = 0. हेन्स प्रूव्ड. अशा प्रकारे प्रूव्ह झालेला आहे. राहिलेले क्वेश्चन्स आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करू. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.